नमस्कार शेतकरी बांधवांनो, MH9 मराठी न्यूजवर तुमचे मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, लगेच आपले बँक खाते चेक करा, कारण राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रलंबित असलेल्या योजनांचे पैसे खात्यात जमा होण्यास मोठी सुरुवात झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या 21 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होतोय आणि पात्रतेचे 3 मोठे नियम कोणते आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, तर अशीच महत्त्वाची आणि नवीन अपडेट रोज पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर आत्ताच क्लिक करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार PM किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपयांचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी काही तांत्रिक अडचणींमुळे आणि निधीच्या उपलब्धतेअभावी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पुढे ढकलण्यात आला होता. परंतु आता थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये हा निधी वर्ग केला जात आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असताना फक्त 21 जिल्ह्यांचीच निवड पहिल्या टप्प्यात का झाली? तर मित्रांनो, एकदम सर्वच खात्यांवर पैसे पाठवल्यास DBT पोर्टलवर मोठा तांत्रिक ताण येतो. म्हणूनच पहिल्या टप्प्यात 21 जिल्हे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्यानं हे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे 4,000 रुपये हवे असतील, तर सरकारनं सांगितलेली ही 3 कामे तुमची पूर्ण असणं अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही अपात्र ठरू शकता. E-KYC. ज्या शेतकरी बांधवांची E-KYC पूर्ण आहे, त्यांनाच हा लाभ मिळेल. अपूर्ण KYC असलेल्यांचे पैसे अडकू शकतात. फार्मर ID कार्ड. नवीन नियमांनुसार तुमच्याकडे केंद्र सरकारचे फार्मर ID कार्ड असणं बंधनकारक आहे. ज्यांनी अद्याप बनवले नसेल, त्यांनी ते त्वरित तयार करून घ्यावे. बँक खाते आधार लिंक. तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी आणि DBT पर्यायाशी लिंक असणं अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊया पहिल्या टप्प्यातील त्या 21 जिल्ह्यांची नावे, जिथे निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की पहा. 1. यवतमाळ. 2. वाशिम. 3. ठाणे. 4. वर्धा. 5. सिंधुदुर्ग. 6. पालघर. 7. परभणी. 8. रत्नागिरी. 9. रायगड. 10. सोलापूर. 11. सांगली. 12. जळगाव. 13. जालना. 14. कोल्हापूर. 15. लातूर. 16. पुणे. 17. उस्मानाबाद धाराशिव. 18. गडचिरोली. 19. गोंदिया. 20. हिंगोली. आणि 21. बुलढाणा, बीड, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का? आणि तुम्हाला आधीचे हप्ते मिळाले आहेत का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच शेतीविषयक ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या MH9 मराठी न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.